शेतकरी शेतामध्ये कांदा पिकवतो. त्याच्या कांद्याला भाव दिला जात नाही. त्याच्या कष्टाला दाम मिळत नाही. ही आपली भारत सरकारची दुर्दैवी गोष्ट आहे. भावांनो, एखादा शेतकरी खूप चांगल्या प्रकारे कांद्याचं पीक घेतो आणि त्याच्या कांद्याला भाव मिळत नाही. ही एकदम चुकीची गोष्ट आहे. शेतकऱ्याचा शेतातला कांदा सोडून हे राज्य सरकार बाहेरच्या देशातून कांदे आयात करतो. हे कशामुळं? कारण की शेतकऱ्याच्या कांद्यामध्ये क्वालिटी नाही का? का शेतकऱ्याचा कांदा जास्तीत जास्त खराब आहे? का तुम्ही शेतकऱ्याचं पैसे देऊन तोंड दाबलं आहे? हे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ स्किप नका करू भावांनो. तर सुरुवात करूया या व्हिडिओला. शेतकरी शेतामध्ये कांदा पिकवतो. त्याच्या कांद्याला भाव मिळत नाही. दुर्दैवाने त्याच्या कष्टाला दाम मिळत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. भाऊ हे कशामुळे होतं? आता तुम्हाला सांगतो. हे जेव्हा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, दुसऱ्या देशाला ऑर्डर देतंय, की आमच्या शेतकऱ्याचे कांदे खराब झालेले आहे आणि आम्हाला ह्या मालाची गरज आहे, ह्या कांद्याची गरज आहे. मग जेव्हा दुसऱ्या देशातले कांदे येते, मग आपल्या देशातले जे कांदे आहे, त्या कांद्याचा भाव अक्षरशः डावलला जातो भावांनो आणि शेतकऱ्याच्या मालाचा भाव हा कमी होतोच. आता सुरुवातीला त्या देशाच्या माल आपल्या भारतात नाही आला समजा, त्या देशातला कांदा नाही आला, तर तेव्हा आपल्या शेतकऱ्याच्या कांद्याला ₹30 ₹40 भाव दिला जातो आणि जेव्हा आपल्या शेतकऱ्याचा कांदा त्या भावामध्ये विकला जातो, 4-5 दिवसाने त्या दुसऱ्या देशातला माल आला समजा, तर आपल्या मालाची किंमत 0.00. मग ₹8, ₹9, ₹10. मजबुरीने त्या शेतकऱ्याला हा कांदा रस्त्यावर टाकावा लागतो. अरे भाऊ, त्या शेतकऱ्याने चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली असते. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. कोणत्याही प्रकारे तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायला पाहिजे. तुम्ही तुम्ही दुसऱ्या देशातला जे कांदा मागतात सॉरी, तुम्ही ज्या दुसऱ्या देशातला कांदा मागतात, आयात करतात, तोच तुम्ही शेतकऱ्याचा कांदा आयात कधी केला ना, तर तुम्हाला काही फरक पडत नाही भावांनो. शेतकऱ्याला मनापासून त्याच्या कांद्याला भाव भेटला पाहिजे. भाऊ, अहो तो शेतकरी त्याच्या कांद्याच्या पिकावरती औषध मारतोय, औषधाची फवारणी करतो, चांगल्या क्वालिटीचे खत टाकतोय, कारण की त्याचा कांदा चांगला क्वालिटी बाज दिसावा म्हणून. तरी तुम्ही त्याच्या मालाला भाव देत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हण खोटी आहे ना, घरचं टोपलं सोडून दुसऱ्याच्याच टोपल्यातलं अन्न गोड लागतं. ही म्हण खोटी नाही भावांनो. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका. हा व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट करा. त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.